मित्रांनो, आपण ही प्रश्नपत्रिका ठाणे या विभागाची पाहत आहोत. तर त्यानुसार आपण आता जी सिरीज चालू करत आहोत की जे चारही कारागृह विभाग आणि मुंबई यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत झालेले पेपर. आपण जेवढे रिवाईज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जवळजवळ आपला विचार आहे की सगळेच घेऊ ज्या ह्या वर्षी झालेले. त्यानुसार त्यासाठीचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. तरी आपण वेळ न घालवता व्हिडिओवर सुरुवात करू. प्रश्नपत्रिका विश्लेषण जी के आणि मराठीच्या पाहणार आहोत याद्वारे. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, अस्थि किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचा अभाव कारणीभूत असतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कॅल्शियम. दुसरा प्रश्न, मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग टिंबटिंब हा असतो. तर याचं योग्य उत्तर आहे प्रमस्तिष्क. प्रकाश संश्लेषणादरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो? तर कार्बन डायऑक्साईड शोषला जातो. पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता? तर या ठिकाणी निळा देवमासा. सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला आहे? तर अंगोला या देशाने घेतला आहे. 16व्या वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी अरविंद पनघारिया यांची निवड करण्यात आली. नजीकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन कोणत्या शहरात झालेले आहे? तर अयोध्या या ठिकाणी झालेला आहे. सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही? तर ती आहे गुजराती. अयोध्येतील राम मंदिरातील बाल रूपातील रामाची मूर्ती कोणी बनवलेली आहे? तर ती अरुण योगीराज यांनी बनवलेली आहे. विम्बल्डन 2024 पुरुष एकेरी स्पर्धेतील विजेता खेळाडू कोण? तर कार्लोस अल्कराज हा आहे. ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत? तर ते आहे शंभूराज देसाई. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल नाव काय? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे CP राधाकृष्णन. बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? तर या ठिकाणी योग्य आहे ते अफगाणिस्तान होत नाही. लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती? तर ती या ठिकाणी HDFC होय. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसले आहे? सोलापूर. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? 1857. वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन? दगडी कोळसा. महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे गडचिरोली. खालीलपैकी पर्जन्य छायेच्या प्रदेशात टिंबटिंबचे स्थान आहे? तर ते आहे वाई. 19 वाई. अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी व अँडीज हे खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचे पर्वत आहेत? तर ते वलीय पर्वत आहे. वलीय पर्वत. प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा तापमान वाढते. त्यानंतर पुढचा आहे, ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऐजवाल ही मिझोरम या राज्याची राजधानी आहे. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कस्तुरी मांजर रायगड जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्रातील टिंबटिंब या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते. तर ते आहे कोयना. महात्मा ज्योतिबा फुले यांनी
विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला? तर तो त्यांनी सन 1864 मध्ये घडवून आणला. कर्झन वायलीचा खून कोणी केला? तर योग्य उत्तर आहे मदनलाल धिंगरा. खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2024चे प्रमुख अतिथी होते? फ्रान्स. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजला जातो, वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो? तर तो आहे प्राप्तिकर. भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात टिंबटिंब साली झाली. तर याचे योग्य उत्तर आहे 1965. दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते? तर योग्य उत्तर आहे सोव्हिएत युनियनचे सहाय्य लाभले होते. शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्ड ची स्थापना कोणत्या साली झाली? तर ती झालेली 12 जुलै 1982. महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे कार्यान्वित आहे? तर सोलापूर या ठिकाणी ते कार्यान्वित आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य राजस्थान. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर तो असतो गट विकास अधिकारी. महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? 1 ऑगस्ट. राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो? खुले मतदान. एखाद्या राज्यात राज्यपालांचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागते? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदतीइतकीच म्हणजेच टिंबटिंब आहे 6 वर्षे. व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर मर्यादा घालणे. व्यसन घालणे म्हणजेच मर्यादा घालणे. राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य शब्द निवडा. तर राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी तो आहे भाट. नैसर्गिक या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द. नैसर्गिक म्हणजेच विरुद्धार्थी शब्द कृत्रिम. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात? ते आहेत द्वितीय आणि चतुर्थी. अनेकवचनी शब्द ओळखा. गळा, शाळा, मळा, विळा. तर अनेकवचनी शब्द आहे शाळा. देशी शब्द ओळखा. तो आहे रेडा. शुद्ध शब्द ओळखा. नीलिमा. नीला दुसरी वेलांटी, लीला पहिली वेलांटी. नीलिमा. खग या शब्दाचा पर्याय सांगा. तर खग म्हणजेच पक्षी. प्रयोगाचे रूपांतर करा. मी चहा घेतला. कर्मणी प्रयोग करा. माझ्याकडून चहा घेतला गेला. नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. तर योग्य आहे बढाया मारणे. तरी विद्यार्थी मित्रांनो, ही PDF हवी असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. विद्यार्थ्यांनो, खाली बसा या
वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे आहे आज्ञार्थी. सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा. सन अधिक मती, सन्मती, सत अधिक मती काय आहे? तर सत अधिक मती. वासरू हा शब्द टिंबटिंब आहे, तर ते आहे नपुंसकलिंगी. भारताच्या टिंबटिंब या शेजारी राष्ट्राला समुद्रकिनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो. नेपाळ, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान टिंबटिंब सामुद्रधुनी आहे, तर ती आहे पालची सामुद्रधुनी. रेड क्लिफ लाईन टिंबटिंब या देशात आहे. भारत पाकिस्तान. 55. महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? 78. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? लोकसभा व राज्यसभा सदस्य. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. गावचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? तर ती आहे ग्रामसेवक. शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? किडनी. महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? अकोला. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यास लाभली आहे? रत्नागिरी. ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती? वारली. 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला? तर ते आहे कमळाचे फूल. अभिनव भारत क्रांतिकारी संघटनेची स्थापना. नाशिक. आद्य क्रांतिकारक म्हणून कोण ओळखले जातात? वासुदेव बळवंत फडके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? महू. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? कर्मवीर भाऊराव पाटील. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी कोणाला म्हटले जाते? खालीलपैकी उपमा कोणाला देण्यात आली होती? तर ते आहेत लोकमान्य टिळक. रोमन अंकात 17 कसे लिहाल? तर योग्य आहे त्यानंतर आपण पाहूयात. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत याकरता कोणत्या किरणांचा मारा करतात? तर ते आहेत गॅमा. ताकामध्ये कोणते ॲसिड आढळते? तर ते आहे लॅक्टिक ॲसिड. गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? मिथेन. डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? ए. फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? रक्ताचे शुद्धीकरण. ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत? तर आशुतोष डुंबरे. रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करतो? ऑक्सिजन वाहून नेण्याचे. जगत आदिकनाथ. राम पुस्तक वाचतो काळ ओळखा. वर्तमान काळ. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी वाक्यात शुद्ध शब्द ओळखा. आध्यात्मिक. निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय निवडा. चादरी. खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार? राजीव गांधी खेलरत्न.
राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल फोर्स 1 द टेस्ट ऑफ माय लाईफ हे क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे. युवराज सिंग. बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे भंडारा. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? साहित्य. केंद्र सरकारची स्मार्ट सिटीज योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? अमृत. ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? संदेशवहन. खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ? हिरा. डायबिटीज विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? शर्करा. तरी विद्यार्थी मित्रांनो, आपण ही सिरीज चालू केलेली आहे. तुम्हाला जर आवडली असल्यास नक्की कमेंटद्वारे कळवा. काही चुकलं असल्यास नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून पाहू शकता. थँक्यू. धन्यवाद व्हेरी मच.